माऊली बोल, माऊली माऊली बोला. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. चला चला दिंडीला चला, चला श्री विठ्ठल मंडळी. आणि अशा प्रकारे आपला अर्धा पडाव पार झालेला आहे. म्हणजे गणपती मंदिरात आल्यानंतर म्हणजे अर्धा प्रवास पूर्ण होतो आपल्या परिक्रमेचा. आणि आता आपण इथून पुढं चाललेलो आहोत आता गावातल्या रोडमधून पुढं. आणि तसंच आपण आपल्या मंडपामध्ये जाणार आहोत. म्हणजे आपली नगर परिक्रमा अशा प्रकारे आपली पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी आपल्याला रस्त्यामध्ये काय 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 उपक्रम बघायला भेटतील ते बघूया. चला. श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव. पाटील अरे काय बोलतोय कोण? आऊचा का? आईला आऊचा आऊचा जन्माचे जाकडे, जन्माचे जाकडे. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, मस्त गए पाया, मस्त गए पाया. हात वरती करा, हात. काम करा. सुखे संतांची झालो. श्री विठ्ठल मंडळी, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. कसे आहेत? वा वा वा. या मला जागा द्या. भूषण दादा अहो या पुढं, पुढे या, पुढे या. ज्ञानेश्वर महाराज की. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. इथं बघ, इथं बघ माझ्याकडं. श्री विठ्ठल. ऐकर ऐकर. हाय काढतंय आम्ही नेहमी बघतो. धन्यवाद. आईचा पण कर रे. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली 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 माऊली. उभी राह. बोला श्री विठ्ठल, श्री विठ्ठल मंडळी. आणि खरंच श्री विठ्ठल विषय असा आहे का सातत्याने जर आपला चॅनल कोण पाहत असेल, अगदी वाट पाहत असतील का कधी महाराजांची व्हिडिओ पडते, कधी मी व्हिडिओ टाकतो, अशी सर्व मंडळी म्हणजे आपल्याला चांगला सपोर्ट
या मंडळीकडून आहे. सगळी भूषण दादा तर बोलत असतो बाबा कधी कधी टाकतो आणि अशा प्रकारे भूषण दादाची आज चांगली. आता तुमच्यासाठी चांगली पर्वणी घेत आहे मी, ते आता नंतर सांगेन. आपला सप्ताह झाला ना, मग सप्ताह झाल्यानंतर एक शूट काढेन. तुमच्यासाठी चांगली पर्वणी आहे 5 महिन्याची, बरं का. आता सांगणार नाही. हा बरोबर मी ती व्हिडिओ काढीन आणि तुम्हाला सांगेन, तेव्हा तुम्हाला कळेल मी कुठं चाललोय. सज्ज राहा फक्त बघायला. बघणार ना, नक्की ना. ओके चला बोला श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. बाय बाय. नमस्कार. चला बाय. चला चला. आई बघा नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. काढतंय पुढं होय नानी. काका इकडे बघ. आनंदाचा खट्याळ कामा करतो गोकुळात धिंगाणा. आनंदाचा खट्याळ कामा करतो गोकुळात धिंगाणा.
बोला श्री विठ्ठल. जोरशी बोला ना, श्री विठ्ठल. वृष्टी. पुढे उभे राहा. तुळसवाली पुढे आहे, पुढे आहे तुळसवाली. हा, जेवढा महत्व विनेकराला तेवढा महत्व तुळसवालीला. ज्ञानोबा तुकाराम. ए तिला अकरा सावलीन आणि सावलीन. बाय. ए बाय. काय काय काय. आम्हाला लय थंड आहे, नंतर पिन. योगेश घाल. बाय. चिकनी चिकनी बाय. छोटी छोटी. नामया स्वामी केशव
ग्रामस्थांतर्फे समस्त वारकऱ्यांना व आलेल्या सर्व आपले गावातील मंडळींना पाहुण्यांना फराळाची व्यवस्था केलेली आहे. खिचडी म्हणजे माझी आवडती पदार्थ
मामी सुरत मी देवचंद किती प्लेट ठाकूर खाऊ कैलासवासी देवचंद मी गजानन किती ठाकूर प्लेट खाऊ कैलासवासी सुमन देवचंद ठाकूर अख्खी टोपली खाऊ मी ओके आमच्या मामीची परमिशन रोशन आहे देवचंद ठाकूर चला, चला. फराळाची व्यवस्था चला चला ग्रामस्थ मंडळ त्यांचे आभारी आहे सर्वांनी फराळ घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये ही सर्वांना नम्रतेची विनंती जय श्रीराम श्री विठ्ठल श्री विठ्ठल मंडळी आणि अशा प्रकारे आज आपल्या कोपरेगावची सप्त्याची आजची नगर प्रदक्षिणा ही पूर्ण झालेली आहे संपूर्ण झालेली आहे खूप मजा आली काय भाई किती मजा आली आपल्याला खूप मजा म्हणजे दरवर्षीपेक्षा 26 वर्षानंतर आज असं वाटतंय का आज नगर प्रदक्षिणा खरंच मजा आली आपल्याला खूप खूप आनंद आला नगर प्रदक्षिणेला कारण की आम्ही सगळे मोठे झालो ना पहिले आम्ही लय बारके होतो तेव्हा नाचता येत नव्हतं लाजायचो पण आता आम्ही सगळी मंडळी मोठे झालो म्हणजे वारकरी संप्रदाय आम्ही ढाललो आम्ही तेवढं ज्ञान प्राप्त केलं आमच्या गुरुजनांकडून आणि आज आम्ही समाजासाठी सुद्धा काम करतो आणि भाई ठाकूर असेल माऊली ठाकूर आता बाहेर आहेत शुभम पाटील आहेत मी आहे म्हणजे आम्ही लहानपणी एन्जॉय केला पण आम्ही तेव्हा परिपक्व नव्हतो पण आता आम्ही व्यवस्थित म्हणजे आपल्या गावाचा कारोबार आपल्याला कसा चांगला करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि खरंच सर्वांनी खूप छान प्रयत्न केला आणि खरंच यंदा खूप मजा आली आपल्या दिंडीला आपल्या नगर प्रदक्षिणेला तर या दरवर्षी आता अशीच मजा येणार आहे असू द्या आता मी माझ्या व्हिडिओची इथं एंड करत आहे कारण अशा प्रकारे आपली नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली श्री विठ्ठल श्री नामदेव मला सर्वांनी श्री विठ्ठल श्री विठ्ठल चला श्री विठ्ठल मंडळी बघताय का नाही हो बघा 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 अशा प्रकारे आजच्या सप्त्याचा आपला शेवटचा अंतिम रात्र आणि अंत्यरात्रेला आपली सगळी महिला मंडळ भाजी मोडण्यासाठी इथं थांबलेले आहेत कोणी मिरच्या मोडतंय कोणी लसूण तोडतंय कोणी काय फरस बी दुसरीकडे कोणी अवघड काम नाही ना मिरच्यावाले कुठे आहेत मिरच्यावाल्या बापरो मिरच्यावाल्यांचं लय अवघड काम आहे मिरच्या आल्यात ते काय इथं आल्यात इथं काय हो लसूण हा जी वस्तू कसून सोडली जाते तिला म्हणतात लसूण आणि अशा प्रकारे ह्या लसणाची सेवा बघा इथं महिला मंडळ करत आहेत आमच्या अशा प्रकारे आपल्या काल्याच्या महाप्रसादाची सर्व भाजी मोडण्याचं काम आपल्या गावातील महिला मंडळ ही करत आहेत आणि सुनीता मामी त्यांच्याकडे तिखट काम आहे ते तिखट मामी तिखट आहेत म्हणून मिरच्या सुद्धा तिखटच घेतलेल्या आहेत आता आपण जाऊया घरी जय श्रीराम जय श्री विठ्ठल